तर मित्रांनो, माझं नाव आहे साहिल लुंगारे आणि मी पहिल्यांदाच हा ब्लॉग वगैरे शूट करत आहे, व्हिडिओ काढत आहे. याच्या आधी कधी बोलायचा अनुभव नाही, कधी काहीच नाही. फक्त आणि फक्त एकच गोष्ट आहे, जी मला अनुभूती झालेली आहे स्वामींमुळं जे मला मार्ग भेटलेले आहे आणि ज्या माझ्या प्रॉब्लेमचं मला सोल्युशन भेटलेलं आहे आणि ज्या स्वरूपामध्ये भेटलेलं आहे, हे फक्त आणि फक्त तुमच्यासोबत मला शेअर करणे, बस, बाकी काहीच नाही. मित्रांनो, सर्वात प्रथम म्हणजे ज्या टायमाला तुम्ही स्वामी भक्ती करत आहात, सगळं काही करत आहात, तर सगळ्यात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या की स्वामी भक्ती करताना लोक काय सांगतायत, काय नाही सांगत याचा विचार करू नका. महत्वाची गोष्ट म्हणजे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या देवावरती, त्या भगवंतावरती विश्वास ठेवा. स्वामी हे एकमेव असे, जसे पंढरीचा विठ्ठल आहे त्यांना माऊली म्हणून संबोधलं जातं, तसं माझ्या स्वामींना पण माऊली म्हणून संबोधलं जातं. त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की मीच तुझी आई, मीच तुझे वडील, मीच तुझा भाऊ, मीच तुझा सखा. तर या कारणामुळे ना, स्वामींना बघताना, सगळं काही करताना गुरु स्वरूपी बघा, वेळ प्रसंगी त्यांना मोठ्या भावास्वरूपी बघा. आणि जर लयच अडचण आली तर वडिलांसारखं जसं छत असतं, वडील म्हणजे आपल्या घरातलं जसं छत असतं की त्या छताच्या खाली कधी पण आपल्याला सावलीच भेटणारे, ऊन असेल तर थंडगार वारा भेटणारे, तर त्याचप्रमाणे स्वामींना पण आपले एक प्रसंगी वडील माना. स्वामी आपल्या जीवनात येणं हे आपण डिसाईड करत नाही. स्वामींची इच्छा असते की ते आपल्या जीवनामध्ये येतात आणि ते आपल्या जीवनामध्ये येऊन आपल्याला किती काय देतात हे त्यांच्या मनावरती आणि आपल्या मनावरती डिपेंड करतं. ज्या टायमाला आपलं मन हे नेहमी इकडे तिकडे भटकत असतं, सगळं काही करत असतं, नेहमी मनामध्ये आहे ना, लहानपणापासून एक गोष्ट आहे ना, मोठ्या माणसांनी सांगितलेली असती की देवावरती विश्वास ठेव, सगळं काही देवावरती सोपव, बस, बाकी काहीच नाही. देव सगळं काही तारून घेतो. मित्रांनो, तुम्हाला असं कधी वाटलं का की देवावरती विश्वास ठेवणं, देवावरती सर्व काही सोडून टाकणं हे जर समजा इतकं सोपं आहे, तर मग आपल्याला इतक्या वर्षामध्ये का नाही जमलं? का आपण असा विचार नाही केला की देव जर आहे, देव जर सगळं काय आहे, तर मला का इतक्या परीक्षा द्यायला लावू लागला? हा कधी तुमच्या मनामध्ये विचार आला असेल? माझ्या मनात तर आलेला होता. एक प्रसंग असा सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये टोटली हारलेलो होतो, सगळं काही केलेलं होतं. आणि ज्या टायमाला मी हारलेलो होतो, त्या टायमापासून ते आतापर्यंतचा जो इतिहास आहे, जी जर्नी आहे, ती तुमच्यासोबत मला शेअर करायची.